हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण नायगाव फिश मार्केटला आलेलो आहोत आणि हे मार्केट जे आहे ते संध्याकाळी 8 वाजता सुरू होतं आणि 12:30 पर्यंत असतं. आता आपण ते मार्केट बघूया. या तुम्ही बघत असाल त्या ज्या कोळणी आहेत त्या इथून होलसेल मार्केटमधून आता मासे घेतील आणि त्यांच्या एरियामध्ये रिटेलला सकाळी विक्री करतील. आणि आता हा जो बाजार घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी हा बर्फ जो आहे तो किती मोठ्या प्रमाणामध्ये क्रश केला जातोय आणि या कोळणी त्या माशांवरती हा बर्फ आता पेरतील आणि उद्या सकाळपर्यंत हा बर्फ त्यांना उपयोगाला येईल. हे खूप मोठं होलसेल मार्केट आहे आणि पालघर, सातपाटी इथून ह्या मार्केटला मच्छी येते, मोठ्या प्रमाणात येते आणि इथे ऑप्शनवर मच्छी सेल होते, ऑप्शन होतो आणि ह्या सगळ्या कोळणी ज्या आहेत तुम्हाला दिसत असेल प्रचंड प्रमाणात मच्छी आहे आणि ह्या कोळणी आपल्या आपल्या एरियामध्ये नेऊन त्या रिटेलला विकतात जे आपण त्यांच्याकडून घेत असतो. तुम्ही बघत असाल त्यांच्याकडे या मावशींकडे मुशी आहेत, छोटे बेबी शार्क ज्याला म्हणतात ते. तुम्ही कुठून आता घेऊन चालले? आता ही मच्छी कुठच्या एरियात? भाईंदर मार्केट जे आहे ते भाईंदर मार्केट सकाळी विकणार आता. अच्छा, मावशी कुठून आला तुम्ही? इथलेच आहे. मग आता सकाळच्या मार्केटला विकणार तुमच्या बाजारामध्ये वाट्यावर विकणार? अच्छा अच्छा. तुम्ही बघत असाल भरपूर प्रकारची मच्छी इथे आहे. पापलेट, कोलंबी, हा शार्क मासा बघा तुम्हाला दाखवते. केवढा मोठा आहे, बापरे. ह्यूज प्रमाणात, म्हणजे खूप ह्यूज आहे त्याची बॉडी. हा किती किलोचा आहे ताई? 20 किलोचा आहे. 20-22 किलोचा हा मासा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघत असाल हा घोळ मासा केवढा तरी मोठा आहे, जवळजवळ 30 किलोचा आहे. आणि हा मासा जो आहे त्याचे स्लायसेस आपण घेत असतो. 300 रुपये तुकडी, 500 रुपये तुकडी. हिंगपाला तुम्ही बघत असाल, हिंगपाला खूप काटेरी असतो पण चविष्ट अशी ही मच्छी असते. भरपूर प्रमाणात आलेले. हा सीझनच खूप माशांचा असतो. या कसला मासा आहे? खरे फले 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 नावाचा हा मासा आहे आणि तो पण फलेच आहे का? मोठा आहे तो. पापलेट आणि फले हा मासा पण आहे. पण त्या ताईंकडे वाम आहे, पिवळी वाम, जे लोक खूप आवडीने खातात. ताई कशी पापलेट? तुम्ही सुरमई बघू शकाल केवढी मोठी आहे, बापरे. मोठीच्या मोठी सुरमई आहे. मीडियम टाईपच्या सुरमई आहेत, तुम्ही बघू शकताय. 1-1.5 फुटाच्या आहेत या. आणि जाडी जाडी कोलंबी आहे. जाडी जाडी कोलंबी आहे, तुम्ही बघू शकताय. कशी का सुरमई? हे बघा खले मासा पण तुम्हाला दिसत असेल, खूप मोठा मोठा आहे. शिंगाडे इथे तर भरपूर प्रकारची मला मच्छी दिसते, व्हरायटी.
तुम्ही बघत असाल हा जवळजवळ 25 ते 30 किलोचा सकला मासा आहे. मी पहिल्यांदाच बघते हा. एवढे मोठे मोठे हे मासे तुम्ही बघू शकता. सुरमई बघू शकाल तुम्ही केवढी मोठीच्या मोठी सुरमई आहे. जबरदस्त मोठी आहे. मावशी कसा वाटा? हे 200 रुपयाला हा वाटा आहे कोलंबीचा. कशी फ्रेश एकदम म्हणजे एकदम पीछे. तुम्ही बघू शकाल माझ्या पंजा एवढी ही पापलेट आहे आणि ते पण सफेद पाण्याची. सफेद पाण्याची म्हणजे खूप टेस्टी अशी हे बघा. तुम्ही बघू शकाल यांच्याकडे कलेट आहेत. हे ऑप्शन झालेलं आहे. किती मोठं आहे बघा. तुम्ही बघू शकाल की केवढे तरी बोंबील पण इथे आलेले आहेत. हा सीझनच बोंबील, पापलेट, कोलंबी, करंदी, जवळा याचा सीझन आहे. आता सुरमई पण आता या मार्केटला दिसायला लागले. थोडे रावस पण मला दिसत आहेत. तुम्ही बघत असाल इथे मीडियम टाईपची साईजची पापलेट आहे. रासच्या रास पापलेट आलेली. बांगडे तुम्हाला दिसत असतील. बांगडे बघा फ्रेश असे बांगडे पण आहेत. तुम्ही बघत असाल पापलेट आणि सुरमई केवढ्या तरी इथे सुरमई आणि पापलेट आहेत. मीडियम साईजची सुरमई आहे आणि पापलेट तर बऱ्यापैकी मोठी अशी पापलेट आहे. तुम्ही बघत असाल भिंगपाला ही अतिशय काटेरी परंतु चविष्ट असणारी ही मच्छी आहे आणि खूप सुंदर लागते चवीला. पण काळचे काटे मरणाचे काटे असतात त्याच्यामध्ये. भरपूर काटे असतात. नायगाव फिश मार्केट जे आहे तुम्ही बघितलं असेल खूप ह्यूज आहे. ऑप्शन पण भरपूर होतात आणि सगळ्या प्रकारचे मासे इथे उपलब्ध आहेत. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. भरपूर 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 प्रकारचे मासे आहेत. तुम्ही बघत असाल खूप मोठी मोठी पण पापलेट इकडे एकदम जून ज्याला पापलेट म्हणतात ना ती पण आहेत आणि काळ्या पाठीची कलेट ती सुद्धा मोठी मोठी पापलेट आहे. आणि हा सगळा पालघरचा बाजार येतो. तिथे फ्रेश अशी मच्छी असते. कुठे आता ही मच्छी तुम्ही कुठे घेऊन जाणार? पापडीला. पापडी मच्छी मार्केट. अच्छा. आजचा
नायगाव फिश मार्केट म्हणजेच होलसेल मार्केट याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.